काय सांगू राणी मला गाव सुटाना, कसं सांगू राणी मला गाव सुटाना. या गाण्यावरून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे चालले. तर मी चालले आहे माझ्या गावी कोकणात कुडाळला. तर तुम्ही पण कुणी कोकणातले आहात का, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आमची रात्रीची गाडी आहे तुतारी एक्सप्रेस, जी की 12 वाजता दादरवरनं आम्ही पकडतो. ती CSTवरनं येते आय थिंक, मला नक्की माहिती नाही. तर त्यासाठी आम्हाला बोरिवलीतनं लोकल पकडून दादरला जायला लागतं. तर आम्ही दोघं दादरला निघालो आहे आणि आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे म्हटलं निदान काहीतरी फळं तरी घेऊन खाऊ, म्हणून मी केळं खात बसले होते आणि विवेकला पण देत होते, पण त्याला काही नको होतं. सो आम्ही दादरला पोचलो. आम्ही जरा लवकरच जातो कारण आत्ता भरपूर गर्दी असते जायलाही आणि यायलाही. आपल्या सीटपर्यंत पोचायला भरपूर वेळ लागतो, लोक चढायला पण देत नाहीत. पण आम्ही जनरली AC तिकीटच बुक करतो कारण जनरली जाण्याची सोयच नाही आहे. आम्ही सकाळी 7:30-8च्या दरम्याने कुडाळ कोकणात पोचलो. तर ते कधी एकदा पोचते आणि कधी एकदा घरी जाते असं माझं झालं होतं. काही दिवसापूर्वी कुडाळमध्ये पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण पूर्ण हिरवंगार होतं. तर फायनली मी माझ्या गावी पोचले आणि हा टाईमपास म्हणून मी व्हिडिओ केला आहे, पण हे खूप छान आहे ना. तर मी सगळं आवरून आत्ता चालले आहे ओरोसला. तिथे आमचा फार्म आहे, तिथे आमची डेअरी पण होती, सध्या ती चालू नाही आहे. तर हा जो रस्ता आहे ना, हा हायवे आहे पूर्ण. आणि हा जेव्हा साधा रस्ता होता तेव्हा दुतर्फा एवढी झाडं होती की सूर्यप्रकाश येतच नव्हता खाली, त्यामुळे गॉगल लावायची गरज पण नाही लागायची. आणि तो रस्ता पार करून आम्ही आता आमच्या फार्मच्या दिशेने चाललो आहे. रस्ता खडबडीत असल्यामुळे माझा कॅमेरा भरपूर हलतो आहे, पण हा पूर्ण डोंगर दिसतो आहे ना, या डोंगरातच आमचं फार्म आहे आणि आमचं घर पण आहे छोटंसं. तर याच्या दुसऱ्या बाजूला हे तुम्हाला जे पाणी दिसतंय खाली, हे मोठं धरण आहे आणि याचं पाणी बऱ्याच गावांना पुरवलं जातं. आणि आता सध्या याच्यात पाणी भरपूर कमी आहे कारण उन्हाळा आहे म्हणून. पण हे एवढं भरतं ना की ते नंतर बघितल्यावर तुम्हाला खरं तर भीती वाटते. ही झाडं दिसतात ना, इथपर्यंत ते पूर्ण पाणी भरून येतं आणि म्हणूनच ते ॲक्च्युली मे महिन्यापर्यंत पुरतं, नो डाऊट. आणि आम्ही इथे बऱ्याच वेळा, मी माझं शूटिंग करायला, गाण्याचं काही असेल तर शूट करायला किंवा मजा म्हणून पण, आणि माझी जी कुत्री होती बेरी, तिला घेऊन मी बऱ्याच वेळा पोहायला इथे यायचे. त्यामुळे मला हे ठिकाण प्रचंड आवडतं. आता ती माझ्याबरोबर नाही आहे, पण हे बघितलं की मला तीच आठवते. ओरोसवरून निघाल्यानंतर आम्ही पुन्हा कुडाळला निघालो आणि आम्हाला ॲक्च्युली समुद्रावर जायचं होतं. मग आम्ही मालवणला जायचं ठरवलं आणि संध्याकाळचा तिथला नजारा ॲक्च्युली बघण्यासारखा असतो, म्हणून म्हटलं संध्याकाळीच जाऊया. तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही पोचलो आहे आणि इतकं भारी वाटतं आहे इथे. ॲक्च्युली सूर्यास्त होऊन गेलेला आहे का, सूर्य कुठे दिसत नाही आहे, पण त्याची किरणं अजून पडली आहेत समुद्राच्या पाण्यावर आणि जे काही दृश्य बघण्यासारखं होतं ते कमालच होतं. आणि इथे जर तुम्हाला हे दिसत असेल काळं, तर हा सिंधुदुर्ग किल्ला आहे, जो की मालवण समुद्र किनाऱ्यावरच आहे, तिथून आतमध्ये आहे. त्याच्या चारही बाजूला पाणी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि इथे संध्याकाळचं माशांचा लिलाव असतो आणि नेहमी भरपूर लोक तिथे मासे वगैरे घ्यायला जातात. तर या सगळ्या बोट्स ज्या दिसत आहेत त्या मला वाटतं फिशिंग करून आलेल्या आहेत आणि किनाऱ्यावर त्यांनी लावून ठेवल्या आहेत. हा संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला भरपूर आवडला असेल, मला माहिती आहे. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी मला दाखवायच्या आहेत, पण मी जोपर्यंत गावी आहे तोपर्यंतच मी हे करू शकते. आणि एक गोष्ट, हा जो निसर्ग आहे ना, हा आपल्याला नेहमी हील करतो, नवीन ताकद देतो, पॉझिटिव्हिटी देतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा टेन्शनमध्ये असता तेव्हा अशा ठिकाणी निसर्गाच्या जवळ जाऊन बसत चला, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. आपल्या मोबाईलचा स्क्रीन टाईम एवढा वाढला आहे की आपण त्यातून बाहेरच पडत नाही, विचार संपतच नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी येऊन नेहमी आपला वेळ घालवत चला. तर आजचा व्लॉग इथेच संपवते. बाय बाय.